11 जुलै रोजी महाराष्ट्र सरकारने राज्य विधानसभेच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 सादर केले. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सादर केलेले हे विधेयक महाराष्ट्र राज्यातील शहरी नक्षलवादाचा प्रसार रोखण्यासाठी आणले असल्याचे सांगण्यात आले. विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सादर करण्यात आलेल्या या विधेयकाचा उद्दिष्ट आधीच सशस्त्र पोलीस दलाला घटनाविरोधी अधिकार प्रदान करण्याचा आहे. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अधिवेशन 12 जुलै रोजी संपले असल्याने हे विधेयक अद्याप मंजूर झालेले नाही, पण यात जोरदार विरोध केल्याचे दिसून येत आहे. याच मुद्द्यावरचा हा व्हिडिओ. नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. खरं तर हे लक्षात येण्यासारखं आहे की जेव्हा शहरी नक्षलवादीला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक आणले जात होते, तेव्हा हा शब्द राजकीयदृष्ट्या अपमानास्पद शब्द म्हणून वापरला जात होता. निषेध आणि असंतोष याचे गुन्हेगारीकरण करणे लेखक, शिक्षणतज्ज्ञ, कार्यकर्ते आणि विरोधी नेत्यांना सुरुवात होती तुरुंगात टाकण्याची. 2014 पूर्वीही राज्याच्या अल्पसंख्याक विरोधी धोरणांना विरोध करणाऱ्या आदिवासी आणि दलितांच्या विरोधात हे हत्यार वापरले गेले आहे. हे विधेयक सार्वजनिक होताच तज्ज्ञ आणि वकिलांनी याला एक कठोर आणि धोकादायक कायदा म्हटले आहे, जो मतभेद दडपण्यासाठी आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी आणला जात आहे. विशेष म्हणजे हे विधेयक आणण्याचे औचित्य असे आहे की सार्वजनिक सुरक्षा कायद्याच्या समान आवृत्त्या सध्या छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये लागू आहेत. तथापि महाराष्ट्र राज्यात आधीपासूनच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका 1999 आहे, ज्या अंतर्गत अनेक आक्षेपार्ह प्रकरणावर कारवाई करण्यात आली आहे. आता हे जाचक विधेयक महाराष्ट्रातील जनतेवर टांगती तलवार असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, चळवळ, संघटना अनुच्छेद 19 आणि जगण्याचा अधिकार अनुच्छेद 21 याचे संरक्षण करणारी अशी आणखी विधेयक आणण्याचे आग्रह धरला जात आहे. इतर राज्यामध्ये कायद्यासमोर समानतेच्या अधिकारावर अंकुश ठेवला आहे. अनुच्छेद 14 महाराष्ट्र एक प्रगतिशील राज्य असा कायदा करण्यासाठी कोणतेही समर्थन करण्यात आले नाही. MSPS विधेयक आणण्यामागे आणखी एक युक्तिवाद केला जात आहे, तो असा की यामुळे व्यक्ती आणि संस्थांच्या काही बेकायदेशीर क्रियाकल्पांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंधित केले जाईल. तथापि नुकत्याच लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये देशाच्या गुन्हेगारी कायद्यामध्ये दहशतवादी क्रियाकलाप कलम 113, संघटित गुन्हेगारी कलम 111 आणि लघु संघटित गुन्हे कलम 112 सारख्या गुन्ह्यांचा समावेश होता. वेगळ्या MSPS बिलांची गरज नाही. BNS द्वारे बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा आणि मकोका च्या तरतुदी आधीच केंद्रीकृत केल्या गेल्या आहेत. हे सुनिश्चित करून राज्य आणि पोलिसांकडे त्यांच्या स्वतःच्या नागरिकांविरुद्ध वापरण्यासाठी अनेक साधने आहेत, ज्यामुळे विधेयकावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात या विधेयकाला विरोध असताना ते मंजूर होणार का नाही. तुम्हाला काय वाटतं? हे विधेयक मंजूर झाले पाहिजे का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.